औषध निर्माण शास्त्राचे कालानुरूप बदलणारे अत्याधुनिक ज्ञान संपादन करून फार्मासिस्टने स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे आवाहन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर मोंटूकुमार पटेल यांनी केले। बेळगावात शनिवारी KRT संस्थेच्या राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेजमध्ये अक्षयपात्र शिष्यवृत्ती योजनेचे अनावरण आणि माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। डॉक्टर मोंटूकुमार पटेल पुढे म्हणाले की फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील काळाला अनुरूप अत्याधुनिक, अचूक व दर्जेदार शिक्षण मिळावे हा फार्मसी काउन्सिलचा हेतू आहे। त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याचप्रमाणे भविष्यात फार्मसीचे विद्यार्थी आणि व्यावसायिक फार्मासिस्ट यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना राबवण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले। सारे मेंबर का सपोर्ट के बिना काउंसिल चल नहीं सकते। भले अचीवमेंट्स मेरे लिखे जाते हैं पर उसके बैकग्राउंड में सारे मेंबर का सपोर्ट है और इसमें पर्टिकुलरली सारे मेंबर जो भी काम बोले वो तुरंत ही दिल्ली आके वो अपने स्टेट में बहुत ही अच्छी तरह मतलब उसको एग्जीक्यूशन करके उसका रिजल्ट ओरिएंटेड काम करते हैं। आपने देखा होगा कि कल सर्कुलर बोर्ड फार्मेसी काउंसिल इंडिया ने निकाला कि एग्जिट एग्जाम डिप्लोमा के लिए इस साल से शुरू होगा। तो ग्रेजुएटेड कब से भी तो एग्जीक्यूशन में हो रहा था, तो सारे मेंबरों के सपोर्ट से इस साल एग्जिट एग्जाम हो जाएगी और क्वालिटी एजुकेशन जो डेटा में डिप्लोमा में डिग्रेड हो रहा था और अच्छे इंस्टीट्यूशन जो प्रॉब्लम फेस कर रहे थे, अब अच्छे इंस्टीट्यूशन को थोड़ा क्वालिटी एजुकेशन पढ़ाने के लिए एक मोरल सपोर्ट भी मिलेगा और जो वैसे ही कॉलेज चला रहे थे उनको अपनी क्वालिटी अपग्रेड करनी पड़ेगी। फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य डॉक्टर FV मानवी यावेळी बोलताना म्हणाले, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अधिक मजबूत करण्याची गरज आहे। देशातील फार्मास्युटिकल क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम या संस्थेकडून झाले पाहिजे। भविष्यात संस्थेला आणखी चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। The Pharmacy Council of India, I have been saying it from 1970 onward, and we had once Pharmacy Council of India meeting here only, and we had an executive committee meeting for ER 91 syllabus for diploma at Belgaum in KLE College of Pharmacy. Now we have seen many residents, but residents have a limitation. There are so many government problems coming into that. There are so many, as he mentioned, and we faced that real problem was we had a dual control. One is AICT control and another one is PCI. To such an extent that we had gone thinking that we will be with AICT, not with Pharmacy Council. The day had come. Luckily now, whatever has been done, greatness to the people, the Pharmacy Council of India has become strong, and on behalf of this institution and the institutions which are nearby, I wholeheartedly congratulate and support the ideas which our president has got, and definitely we will assure that these things will be done. राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजयानंद पुजारी म्हणाले की RS मदरखिंडी यांनी उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर खेड्यापाड्यातील गोरगरीब प्रतिभावंत विद्यार्थ्यांना फार्मसीचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे या हेतूने KRE ट्रस्टची स्थापना करून त्या माध्यमातून राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेज सुरू केले आहे। आजवर 6200 विद्यार्थ्यांनी या कॉलेजमधून D फार्मसी आणि B फार्मसीचे शिक्षण घेतले असून स्वतःचा व्यवसाय किंवा उच्च पदांवर काम करत आहेत। देशात प्रथमच कमवा व शिका या तत्वावर विद्यार्थ्यांसाठी अक्षयपात्र ही योजना कॉलेजने सुरू केली आहे। त्यात विद्यार्थ्यांना परतफेडीच्या अटीवर शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाईल असे सांगून माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले।
our vision is to elevate our institution to become one of the finest providers of pharmaceutical education in the country. And also, allow me to share a few extraordinary initiatives that our management has introduced in 2015 called Akshay Patra. Known as Akshay Patra, this is a life business project, earn while you learn scholarship program. As far as our knowledge goes, this program is the first of its kind in the country, specially tailored for pharmacy students of Rani Chennamma College of Pharmacy. Well, you all know the meaning of Akshay Patra is inexhaustible vessel. So each year, a select group of meritorious students is chosen to participate in this scheme. Upon completion of their BPharm course, these are awarded with minimum scholarship of 25,000. This unique opportunity not only recognizes and rewards their academic excellence, but also instills in them a sense of financial independence and responsibility. Inception of the Akshay Patra project started in 2015, marked the watershed moment in our institution's history. Originally designed to benefit 7 outstanding students annually, selected from top 10% performers among first year BPharm students. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी KRE ट्रस्टचे RS मदरखिंडी होते. त्यांनी तसेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी कार्यकारिणी सदस्य डॉक्टर MD कारवेकर यांनी समयोचित भाषणे केली. यावेळी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य धर्मेंद्र सिंग, डॉक्टर M वेंकटरमण, डॉक्टर नीलिमांका दास, डॉक्टर दीपेंद्र सिंग, कुमार अजय, सुशील कुमार बंसल, सुशील सुदान, गोपालकृष्ण शर्मा, के राजाराम पांडियान, चन्नम्मा फार्मसी कॉलेजचे संचालक डॉक्टर AD तरनळ्ळी, बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, विविध ठिकाणाहून आलेले माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.